गेल्या काही दिवसापासून रात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे निर्माण झालेली भीती व संभ्रमाला आता नवे वळण मिळाले. तालुक्यातील राहुरी फॅक्टरी, बेलापूर आणि सोनगाव परिसरातून तब्बल 3 संशयित ड्रोन नागरिकांच्या निदर्शनास आले असून ते पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ड्रोन रहस्याचे लवकरच उकल होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाणे आणि पुणे येथील विशेष अँटी ड्रोन पथकाने सुरू केलेल्या शोध मोहिमेला मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसात संशयास्पद ड्रोनच्या हालचालीमध्ये लक्षणीय घट झाल्याचेही पोलिसांच्या निरीक्षणातून समोर आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आकाशावर नजर सोमवारी रात्री राबवण्यात आलेल्या मिशन अँटी ड्रोन अंतर्गत पोलिसांनी अत्याधुनिक अँटी ड्रोन गन, लेझर गन आणि तांत्रिक उपकरणाच्या साह्याने आकाशातील संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. ड्रोनची दिशा, उंची, वेग आणि उड्डाण मार्गाचा मागोवा घेत त्यांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मोहिमेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस हवालदार सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, जालिंदर साखरे यांच्यासह पुणे अँटी ड्रोन पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप जगताप, सोहेल सय्यद आणि रियाज शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ड्रोनच्या हालचाली सुरू झाल्यापासून राहुरी तालुक्यात विविध चर्चेला उधाण आले होते. काहींनी या ड्रोनचा संबंध चोरीच्या टोळ्यांशी जोडला, तर काहींनी परराज्यातील गुन्हेगारांच्या हालचालीचा संशय व्यक्त केला. सोशल मीडियावर तर अफवांचा पूर आला होता. मात्र पोलिसांनी कोणतीही घाई न करता संयम आणि तांत्रिक कौशल्यांच्या बळावर तपासाची दिशा कायम ठेवली. परिणामी नागरिकांच्या सहकार्याने 3 संशयित ड्रोन पोलिसांच्या हाती लागले. ही केवळ पोलीस कारवाई नसून प्रशासन आणि जनतेतील समन्वयाचे प्रभावी उदाहरण ठरले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब धूस, देवळाली प्रवारचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि पत्रकार शिवाजी धाडगे यांनी जनजागृती आणि माहिती संकलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांबद्दल नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. ड्रोनचे गूढ अजून पूर्णपणे उलगडलेले नसले तरी 3 संशयित ड्रोन पोलिसांच्या हाती लागल्याने तपासाला महत्वाची दिशा मिळाली आहे. आता ड्रोन मागील सत्य काय आहे याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले की जप्त केलेल्या 3ही ड्रोनची तांत्रिक तपासणी केली जाणार असून त्यांचा मालक, उड्डाणाचा उद्देश आणि संभाव्य नेटवर्क याचा सखोल तपास करणार आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.